खबर विशेषमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चर्चा करतोय आंदोलनं यशस्वी कशी होऊ शकतात. मला भाऊ विचारायचं आहे, आत्ता महाराष्ट्रामध्ये मेधा पाटकरांचं आंदोलन आहे, बिल्डरांविरोधातलं आंदोलन आहे, अण्णा हजारेंचं एक वेगळं भ्रष्टाचार निर्मूलनाचं आंदोलन आहे, परोमिता गोस्वामींसारखं नागपूर चंद्रपूर साईडला कोणीतरी दारूबंदीसाठी म्हणून आंदोलन करत आहे, जैतापूरमध्ये एक वेगळं आंदोलन चाललंय. या सर्व आंदोलनांमध्ये एक दिशा जी थेट दिसायला हवी, किंवा आपण जसं म्हटलात की स्ट्रॅटेजीज आखणं, या स्ट्रॅटेजीजमध्ये ती आंदोलनं कमी पडताना दिसत आहेत. हे सर्व आंदोलक कार्यकर्ते एक व्हावे आणि त्याच्यातून एक संघटित पर्याय या व्यवस्थेला उभा करता यावा, यासाठी काय केलं जाऊ शकतं? यासाठी करण्याचे खूप प्रयत्न यापूर्वी झालेले आहेत. म्हणजे अनेक जनसंघटनांचं फेडरेशन करण्याचा प्रयत्न झाले. मला असं वाटतं की अजूनही ते शक्य आहे, आणि ते अजूनही शक्य आहे यासाठी मी म्हणतो की जे काही प्रयत्न झाले त्यामध्ये अनेक गोष्टी चांगल्या झाल्या. या आंदोलनांनी काही मिळवलं नाही असं कोणीच म्हणणार नाही. त्यांनी निश्चितपणे मिळवले. समजा त्यांनी मिळवलं नसेल तरी सुद्धा आवाज उठवण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे. हेही काही कमी नाही. व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवायला सुद्धा शक्ती लागते. पण ती जर यशस्वी व्हायची असेल, म्हणजे आवाज उठवणं ही एक गोष्ट झाली, यश मिळणं ही एक गोष्ट झाली. दुर्दैवाने आपल्याकडे काय झालंय, जो लढतो 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 आणि पराभूत होतो तो फार मोठा होतो, आणि जो लढतो आणि यशस्वी होतो त्याला तेवढं महत्व दिलं जात नाही. पण जो लढतो आणि ज्याला यश मिळत नाही त्याच्या लढण्याचं कौतुक होतं की हा लढला कसा. माझं म्हणणं असं आहे की लढणं जितकं महत्वाचं आहे तेवढंच तुम्ही ज्यांच्यासाठी लढतात त्यांना जिंकून देणं. आणि माझ्या पुस्तकात सुद्धा मी लिहिलंय की आमची एक डिफिटल मेंटॅलिटी आहे, पराभूत मानसिकता आहे. मग आमच्या या समाजाला पराभूत मानसिकतेतून काढून विजयाकडे न्यायचं असेल तर मग मला खूप विचार करावा लागतो त्यांना संघटित करण्यापूर्वी, की माझ्यावर जबाबदारी आहे की त्यांना यश मिळालं पाहिजे. कारण ते यश मिळालं तर ते आणखी पुढच्या टप्प्याकडे जातील, जर नाही मिळालं तर त्या ठिकाणी ते पराभूत होतील. आतापर्यंत जी काही सामाजिक संघटनांचे समन्वय झाले त्याच्यामध्ये मला असं वाटतं की काही गोष्टी त्यांनी बदलण्याची आवश्यकता आहे. पहिल्यांदा असं की सर्वात महत्वाचं जर काही आड येत असेल तर तो इगो आड येतो. दुसरं जर आड येत असेल तर आपण आड येता, म्हणजे माध्यम. म्हणजे मी वर्तमानपत्रात आज मी काही केलं आणि माझं वर्तमानपत्रात उद्या आलं नाही तर मी जेवत नाही, इतका मी अस्वस्थ होतो. माझं आज चॅनलवर बाईट काही ना काही कुठल्याही विषयावर पण मी चॅनलवर दिसलो पाहिजे. ह्या गोष्टी आम्हाला टाळायला लागतील. म्हणजे माध्यमांची मर्यादा आहे, माध्यमांची ताकद खूप आहे, पण आंदोलकांनी माध्यमाची मर्यादा ओळखली पाहिजे असं मला वाटतं. कारण जर माझं आंदोलन मीडियाच्या बळावर मी उभं केलं तर मीडिया मला उद्या आपटेल. आज मला वर घेतोय, उद्या मला नष्ट करेल. मीडिया मला त्याच वेळेला साथ देईल जेव्हा माझी कृती असेल. मी परमेश्वराकडे सुद्धा प्रार्थना हीच करतो की माझ्यासाठी मला यश मिळवून देणारी तू काही करू नको, मला लढण्याची ताकद तू दे आणि मी लढेन, त्यावेळेला तू माझ्या पाठीशी उभा राहा. पण मी लढणार नाही, मी फक्त प्रार्थना करत बसेन आणि प्रार्थना करून दुसरा कोण लढतोय त्याच्याकरता यश मिळवण्याकरता मी बसेन, असं जमणार नाही. कृतीला कोणत्याही पद्धतीचा पर्याय नाही. आणि म्हणून जर आम्ही सर्व संघटनांनी हा विचार केला की व्यापक आमच्या समोरचं आव्हान मोठं आहे, पूर्वी होती त्याच्यापेक्षा मोठी आव्हान आहेत, आता कॉर्पोरेट्स आव्हान आहेत, पूर्वीची इंडिव्हिज्युअल आव्हानं होती. मग या कॉर्पोरेट्स आव्हानांना जर सामोरं जायचं असेल तर आम्हाला सुद्धा व्यापक व्हायला लागेल. आम्हालाही आमच्यातली जी संकुचित वृत्ती आहे ती सोडावी लागेल आणि व्यापकपणे सर्वांना सोबत घेऊन आम्हाला जावं लागेल, इगो बाजूला ठेवावे लागते. याच्या अनुषंगाने मला आणखीन विचारायचं आहे, मी हाच प्रश्न अण्णांनाही विचारला होता दिल्लीमध्ये. जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनाची आपण कायम सगळेजण तुलना करत होते. त्याही दिल्लीतल्या आंदोलनाच्या वेळेला सगळेजण तुलना जयप्रकाश नारायणांची करत होते. जयप्रकाश नारायणांनी केलेल्या आंदोलनानंतर त्यांनी देशाला एक राजकीय पर्याय दिला. तो यशस्वी नाही झाला, तो त्या नेत्यांच्या अपयशामुळे असेल, पण तो यशस्वी नाही झाला. या सगळ्या आंदोलनांनी संघटित होऊन एक राजकीय पर्याय उभा केला पाहिजे या सगळ्या व्यवस्थेच्या समोर, असं नाही वाटत? असेही प्रयत्न झाले. म्हणजे बिगर राजकीय पक्ष असाही प्रयत्न झाला. आजची राजकीय परिस्थिती जी आहे ती संघटना जर राजकीय झाल्या, पक्ष झाल्या
तर मग त्या पक्षासारख्याच होतील आणि त्या सत्तेकडेचाच विचार करतील. ज्या वेळेला मी सत्ता मिळवण्याचा विचार करतो त्यावेळेला मला मताचा विचार करावा लागतो. ज्या वेळेला मी मताचा विचार करतो त्यावेळेला मला कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात. मग ही मतं गेली तर काय, याची मतं गेली तर काय, म्हणजे मला भूमिका सडेतोड घेता येत नाही. संघटनांना सडेतोड भूमिका घ्यावी लागेल. मताचा विचार संघटना बांधताना तुम्हाला करता येणार नाही. अशा मजबूत संघटना उभ्या राहिल्या पाहिजेत की ज्या तडजोडी करणार नाहीत आणि ज्या राजकीय पक्षाशी जोडल्या जाणार नाही, पण निवडणुकीच्या काळामध्ये त्या भूमिका घेतील. मी अनेक संघटना पाहिल्या की ज्या अशा पद्धतीचं काम करतात, पण निवडणुका आल्या की ते तटस्थ राहतात. त्यांच्या सभासदांना आता तुम्ही काही हवं ते करा. मला असं वाटतं की आपण लोकशाही जर मानत असू तर माझ्या संघटनेने काय करायचं ह्याचा निर्णय माझ्या संघटनेने सर्वांनी मिळून घेतला पाहिजे आणि जो निर्णय होईल त्या निर्णयाच्या बाजूने एक साथ उभं राहून निवडणुकीमध्ये भाग घेतला पाहिजे, सहभागी झालं पाहिजे. म्हणजे राजकीय पक्षांच्यावर दबाव आणण्याचं काम हे संघटना करू शकतात. पण या संघटनाच जर राजकीय पक्ष झाल्या तर मात्र परिस्थिती संघटनांची राजकीय पक्षांसारखी होईल याच्याबद्दल माझ्या मनात काही दुमत नाही. या संघटनांची भूमिका खूप महत्त्वाची असेल आणि या संघटना बांधणीसाठी जे काही करावं लागेल सर्वात पहिलं म्हणजे कमिटमेंट आणि सर्वस्व त्यागण्याची तयारी याच्यात ठेवावी लागेल. राजकीय पक्षांचं हेच नेमकं अपयश आहे आणि कदाचित तेच अपयशावरती आत्ता या वसई विरारच्या आंदोलनाने जे यशस्वी आंदोलन झालं त्यांनी एक ठळकपणाने बोट ठेवलेलं आहे की राजकीय व्यवस्था कुठे कुठे अपयशी ठरलेली आहे. आजच्या खबर विशेषमध्ये आज इतकंच. पुन्हा आपण भेटणार आहोत खबर विशेषमध्ये एका विशेष खबरसह.